शारदीय नवरात्र उत्सवाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे, पण यंदा नवरात्र उत्सवाला राजकीय रंग लागलाय का अशा चर्चा सुरू आहेत। एकीकडे बोललं जात आहे की नवरात्र उत्सवात दांड्या आणि गरबा खेळणाऱ्या येणाऱ्यांचे आय कार्ड तपासले जावे, पण ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजबहादूर बोले असे जे ते समाजातील पुढारी एकत्र येऊन त्यांनी दादरमध्ये जो आहे तो नवरात्र उत्सव 1926 साली सुरू केला होता आणि त्याच नवरात्र उत्सवाचा आढावा आम्ही घेतोय। यंदाचा इथला देखावा जो आहे तो मराठी भाषेसंदर्भातला आहे। फुलवू मराठी, रुजवू मराठी अशा प्रकारचे जे ते बॅनर या ठिकाणी ठेवण्यात आलेले। त्या बाजूला जर आता पाहिलं तर आता फक्त बोलू मराठी असं सुद्धा लिहिलेलं आहे आणि 12 खडी त्यातले स्वर आणि व्यंजन सुद्धा या ठिकाणी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। विशेष बाब म्हणजे या संपूर्ण देखाव्यात महाराष्ट्राला लागलेली जी परंपरा आहे, संतांची परंपरा असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असो, सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचं केलेलं काम असो, शाहिरांची परंपरा असो, या सगळ्यांचेच जे ते पोस्टर देखाव्यासाठी या ठिकाणी वापरण्यात आलेले। आपण जर पाहिलं तर ज्ञानेश्वरी या ठिकाणी पाहायला मिळते, संत तुकाराम, विठ्ठल भक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। शिवाजी महाराजांनी काढलेला जो अफजलखानाचा कोतळा आहे त्याची सुद्धा दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि माझ्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, टिळक, सावरकर, त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राला मुंबई मिळावी म्हणून ज्या 106 हुतात्म्यांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलं त्यांचं सुद्धा पोस्टर या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर या सगळ्याच मंडळींनी महाराष्ट्राला जोडून ठेवण्याचं काम केलं, महाराष्ट्रातील सामाजिक विषमता दूर करण्याचं काम केलं आणि तो एकंदरीत सार्वजनिक नवरात्र उत्सव आताही दादरमध्ये तेवढ्याच जोरात जो आहे तो आणि जल्लोषात साजरा केला जातोय। सुंदर अशी आई भवानीची मूर्ती जी आहे ती ह्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। प्रबोधनकार ठाकरे यांचा मागचा हेतू हाच होता की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आई भवानी, आई जगदंबेचं दर्शन घेऊन एवढ्या लढाया केल्या आणि जो नवरात्र उत्सव गडागडावर सुरू केला होता तो नवरात्र उत्सव सार्वजनिक विषमता दूर करण्यासाठी सुरू करायचा होता आणि त्याच पार्श्वभूमीवर हा नवरात्र उत्सव जो आहे तो दादर येथील खांडके इमारतीजवळ जो आहे तो सुरू आहे। आणि आपण जर पाहिलं तर वेगवेगळे कॅम्प सुद्धा ह्या ठिकाणी सुरू असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे कोणताही जो आहे तो दांडिया गरबा उत्सव नसता सार्वजनिक आणि समाजाच्या हेतूने जी कामं पूर्ण करता येतील तोच तसाच्या तसा इतिहास पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या मंडळाकडून केला जातो। आणि त्यामुळे आज पालिका कर्मचाऱ्यांकडून ह्या ठिकाणी जे आहे ते मेडिकल कॅम्पचं आयोजन जे आहे ते ह्या ठिकाणी करण्यात आले। त्यामुळे एकीकडे गरब्यात दांडियामध्ये जो आहे तो आय कार्ड बघून एंट्री द्यावी किंवा मग ज्या गरबा आणि दांडियाला एकंदरीत धर्माचा वास येऊ लागलेला आहे तो धर्माचा वास काढण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोले हे त्या काळापासून पुढे आले होते आणि तोच वारसा आता या खांडके इमारतीच्या नवरात्र उत्सवात आताही जपला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंतसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।